राज्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची सरी कोसळणार आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता पावसाबाबत हवामान खात्याकडून अतिशय महत्त्वाची बातमी देण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, अक्षरशः आता खुशखबरच आली आहे, कारण की गेल्या कित्येक दिवसभरापासून शेतकरी बांधव ही पावसाची वाट बघत होते। आता सरकारच्या माध्यमातून मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली असून शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। पुढील 72 तास मान्सूनसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहे। ही अपडेट स्वतः हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजीराव डक यांनी स्वतः दिली आहे। बघा, संपूर्ण राज्यासाठी हवामान विभागाने धोक्याचा देखील इशारा दिला आहे। बघा, आता भरपूर दिवसापासून तुम्ही ऐकत असताल दुष्काळ पडणार, परंतु बघा आज संपूर्ण हवामानाचे चित्र बदलून गेलं आहे। अरबी समुद्रामधील बाष्पामुळे निर्माण झालेली ही स्थिती शेतकऱ्याला चिंतेची आणि आनंदाची दोन्ही चिन्हे पाठवत आहे। या पावसाच्या आगमनामुळे जमिनीतील ओलावा वाढून शेतकऱ्यांना गती मिळायला सुरुवात होईल आणि शेतकरी बांधवांनो, तुम्ही पेरणी सुद्धा आता करू शकता, कारण की लक्षामध्ये घ्या, स्वतः हवामान खात्याच्या माध्यमातून अपडेट आता देण्यामध्ये आली आहे आणि पुढील काही तास हवामानासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। बघा, आता पुढील जे काय हवामान अंदाज आहे बघा, त्यानुसार जर पाहायचं जर झालं तर बघा, अगदी काही दिवसामध्येच आता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आणि आजपासून सुरुवात होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आज रात्रीच्या 10 वाजल्यापासून बघा खूप मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या 18 जिल्ह्यामध्ये पडणार आहे। हवामान खात्याच्या माध्यमातून डायरेक्ट आता ज्या भागामध्ये पाऊस पडणार त्या भागाची यादीच देऊन टाकण्यामध्ये आली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल असे 36 जिल्हे आहे बघा, किंवा त्यापेक्षा जास्त जिल्हे आहे, परंतु हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं आज 18 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला पेरणी करण्याजोगा पाऊस होणार। आता भरपूर असे शेतकरी आहे, 50% शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहे आणि 50% शेतकऱ्यांनी पेरण्या अजून केलेल्या नाही। तर कशामुळे की पाऊसच आला नव्हता। बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हवामान खात्याने सुद्धा स्पष्टपणे सांगितलं आहे शेतकऱ्याची चिंता आता मिटणार आहे आणि पुढील काही तासामध्ये आता पाऊस महाराष्ट्रामध्ये धडकणार आहे। बघा, मान्सून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलाच नव्हता, परंतु आता शेतकरी बांधवांनो, पुढील 72 तासांच्या आतमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हे आता होणार आहे। मग कोणते ते 18 जिल्हे आहे ज्या 18 जिल्ह्यामध्ये हा पाऊस येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, चला आपण त्या जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे। तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, आज रात्रीपासून एक भयंकर हवामान प्रणाली सक्रिय होणार असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर पावसाचे मोठे वातावरण निर्माण झाले आहे। कोकण विभागामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, बघा लक्षामध्ये घ्या जिल्ह्यांची यादी, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरदार तडका बसणार आहे। या परिसरामधील वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सुरक्षित या ठिकाणी नोंदणी करा, कारण की शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, आता या ठिकाणी पाऊस हा कमी येणार नाही। तर ज्या शेतकऱ्यांनी बियाणं या ठिकाणी पेरणी केली आहे बघा, अशा शेतकऱ्याला थोडीशी धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण की बघा आता तुमच्या शेतामधील मातीसुद्धा वाहू शकते अशा प्रकारचा पाऊस होणार। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी केली अशा शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी हे म्हणावी लागेल, कारण पाऊस हा मध्यम स्वरूपाचा नाही तर मुसळधार स्वरूपाचा होणार आहे। परंतु याच पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी आता दिलासा मिळणार। जर तुम्ही अगोदरपासून पेरणी केली असेल तर तुमच्यासाठी चिंताजनक ही बातमी आता म्हणावी लागेल। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा गेल्या कित्येक दिवसभरापासून पाऊस हा महाराष्ट्र राज्यामध्ये आला नव्हता। जवळपास 25 ते 28 दिवस मान्सूनचे आगमन लेट आता यावर्षी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला ज्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल। बघा, पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे आणि सातारा या जिल्ह्यामध्ये ढगांची मोठी गर्दी झाली असून
पावसाची शक्यता दाट या ठिकाणी वर्तविण्यामध्ये आली आहे. स्वतः हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबजी रावडक यांनी स्वतः अंदाज दिला आहे. मान्सूनचे हे वारे वेगाने पुढे सरकत असल्याने वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करताना हवामानाचा अंदाज घेणे आता महत्त्वाचं आहे. बघा, ढगांच्या या गडगडाटासह पावसाची सुरुवात झाल्यास पिकांना आवश्यक असलेला ओलावा आता मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता जर पेरणी केली नसेल तर तात्काळ या ठिकाणी तुम्हाला पेरणी करण्यासाठी मान्सून आता येत आहे. आणि ज्यांनी पेरणी केली अशांचे पिकं म्हणजे की बियाणे उद्ध्वस्त सुद्धा होऊ शकतात. आता लक्षामध्ये घ्या, पुढील जिल्हा पाहून घेणं गरजेचं आहे, कारण की टोटल 18 जिल्ह्यामध्ये पुढील काही तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मराठवाड्यामधील लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यातही हवामान विभागाने पावसाचा सतर्कतेचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह या जिल्ह्यामध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता असून नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. प्रशासनाने या भागामधील शेतकऱ्याला तातडीची सूचना दिल्या असून जनावरांना सुरक्षित गोठ्यामध्ये बांधण्याचे आव्हान सुद्धा करण्यामध्ये आले. बघा, मान्सूनची पावले योगाने पुढे सरकत असल्याने आता कामाला योग येत आहे. आणि बघा, शेतीची कामे आता सुरू होणार आहे. शेतकरी बांधवांनो, बघा गेल्या कित्येक दिवसभरापासून तुम्ही मान्सूनची वाट बघितली होती, परंतु मान्सून आला नव्हता. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आज रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडायला सुरुवात होणार आणि पुढील 10 दिवस बघा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये विखुरलेला पाऊस या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पडण्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिला आहे. परंतु बघा, आजपासून या 18 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होणार आहे, हे स्वतः हवामान खात्याच्या माध्यमातून आता अंदाज देण्यामध्ये आला आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहणं गरजेचं आहे. तर मग कोकणामधील रायगड आणि पालघर या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा प्रभाव अधिक तीव्र होणार असल्याचे हवामान खात्याच्या अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे. जर तुम्ही रायगड आणि पालघरमधून जर असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज किंवा आनंदाची बातमी आता म्हणावी लागेल. बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की उन्हाळ्यामध्ये देखील या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं अशा शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि बघा त्यानंतर आता शेतकऱ्याला आनंदाची बातमी आली आहे, कारण की बघा हा पाऊस आता चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे. कारण की बघा हा पावसामध्ये शेतकऱ्याला पेरण्यासुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे करता येतील. निसर्गाचा हा भयानक थरार गेल्या काही दिवसापासून सातत्याने पुढे या ठिकाणी सरकतच राहणार आहे. आणि या ठिकाणी ज्यांनी पण बियाण्याची लागवड केली आहे अशांचं खूप मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतंय. बघा तुम्हाला पुन्हा या ठिकाणी पेरणी करावी लागेल अशी परिस्थिती सुद्धा उद्भवू शकते. आता बघा पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पेरणीचे नियोजन करताना आता हवामानाचा अचूक अंदाज घेणे गरजेचं आहे. मातीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण होईपर्यंत घाई करू नका असे आव्हान तज्ज्ञांच्या माध्यमातून केले आहे. या स्थितीमध्ये पिकांचे योग्य ते नियोजन करणं हे शेतकऱ्यांसाठी दृष्टीने सर्वात महत्त्वाचे आता ठरत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या पुढील जिल्हा देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे. बघा हवामान खात्याने हा अलर्ट आता दिला आहे. सरकारने सुद्धा आता यादी जाहीर केली आहे. आता बघा विदर्भामधील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट होती. बघा तरी आता तुम्ही चिंता करू नका, काही भागामध्ये मान्सून पूर्व पावसाचे आगमन मागे झाले होते, परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पाऊस आला नव्हता. आता जर अमरावती आणि अकोल्यामधून जर तुम्ही असाल तर बघा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी लाभ आता मिळणार आहे. बघा नागरिकांनी अधिकृत हवामान विभागाच्या माहितीवर विश्वास ठेवावा आणि अफवांकडे दुर्लक्ष करावा. गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही अशा बातम्या किंवा या ठिकाणी अपडेट ऐकत असताल की दुष्काळ पडणार आहे, तर शेतकरी बांधवांनो दुष्काळ अजिबात पडणार नाही, फक्त या ठिकाणी पाऊस कमी पडणार आहे. बघा म्हणजे की चांगल्या स्वरूपाचा पाऊस आता होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भामधील वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस आणि बघा
थोडीशी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. आज रात्रीपासून वातावरणामध्ये होणारे बदल हे पुढील काही तासात अधिक तीव्र होतील असे संकेत सांगण्यामध्ये आले आहे. घराच्या बाहेर पडणे सुरक्षित नाही आणि पक्क्या घरांचा आसरा घेणं हेच आता सर्वांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक झालं आहे. नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी सर्व खबरदारी घ्या. आता लक्षामध्ये घ्या, पुढील जिल्हा बघा, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याची यादी सरकारने सांगितली आहे. बघा, सरकारने जी काय यादी सांगितली त्या यादीनुसार त्या ठिकाणी मान्सून येत आहे. तर कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून समुद्राच्या लाटा रौद्ररूप धारण करत आहे. या जिल्ह्यामधील प्रशासन आता सतर्क झाले असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी पूर्ण केली आहे. विदर्भामधील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, कारण बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडणार हे स्वतः हवामान खात्याच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा, सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्याने सांगितल्यानुसार पुढील जिल्हा मराठवाड्यामधील बीड जिल्हा आहे. या बीड जिल्ह्यामध्ये तापमान 45 ते 48 बघा इतक्या प्रमाणामध्ये गेलं होतं. त्यामुळे आता चिंता करू नका, तुम्हाला चांगलाच दिला असा आता येणाऱ्या काही 48 ते 72 ते 24 तासामध्ये सुद्धा मिळू शकतो, कारण की हवामान खात्याने सांगितलं आहे उष्णतेपासून तुम्हाला आता दिलासा मिळणार आहे. पावसाच्या या दिवसामध्ये वीज पडण्याच्या घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्या, कारण बघा जास्तीत जास्त जेथे या ठिकाणी झाड उभे आहे, मोठे झाड, अशा झाडांवर वीज पडण्याची शक्यता हवामान खात्याने आता दिली आहे. तर मग बघा, आता मराठवाड्यामधील परभणी या जिल्ह्यामध्ये देखील मान्सून आता येणार आहे. बघा, मागे जो काय मान्सून आला होता तो मान्सून नव्हता, तर ते वादळी संकट होते. बघा, आता वादळी संकटही येत आहे आणि या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस होणार. मान्सून सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये धडकणार आहे आणि या ठिकाणी पेरणी करणे आता शेतकऱ्याला चांगलेच दिलासादायक होणार आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असलेल्या जिल्ह्यामध्ये विशेष दक्षता बाळगावी. घराबाहेर उघड्यावर झोपणे आता पूर्णपणे टाळावे, कारण रात्रीच्या वेळी हवामानामध्ये अनपेक्षित बदल होणार आहे. बघा, जुन्या आणि कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित पक्क्या इमारतींचा आसरा घ्यावा आणि आपल्या पिकांसह स्वतःची पाळीव प्राण्यांची काळजी घेणं आता महत्त्वाचं देखील झालं आहे. बघा, मान्सूनच्या या पावसाने नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि वाढत्या पाणी पातळीकडे लक्ष ठेवावे. पावसाचा योग अधिक असल्याने सखल भागामध्ये पाणी साचण्याची भीती आहे. आपल्या नातेवाईकांना आणि इतर मित्रपरिवारांना या पावसाच्या अंदाजाबद्दल वेळीच माहिती द्या, जेणेकरून ते सुरक्षित ठिकाणी राहू शकतात. तर मग आता लक्षामध्ये घ्या, शेवटच्या टप्प्यामध्ये मान्सूनचा प्रभाव सोलापूर जिल्ह्यामध्ये होण्याची दाट शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली. हो, तुम्ही जर सोलापूरमधून जर असाल तर सोलापूरमध्ये पुढील 72 तासामध्ये वादळी पाऊस होणार आहे अशी शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता हवामान खात्याच्या माहितीनुसार, सरकारच्या माहितीनुसार बघा तुम्हाला आता पेरणीसाठी चांगला दिलासा मिळत आहे आणि तुम्हाला आता पेरणीसुद्धा करायला मिळणार आहे. बघा, आणि अशाच प्रकारच्या नवनवीन हवामान खात्याकडून मिळणार अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. मान्सून आता राज्यामध्ये आला आहे, हे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.